महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. भाजपाच्या विरोधात लढायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं विशाल तांबेंनी बोलून दाखवलंय. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं विशाल तांबे म्हणतात. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचा निर्णय घेतला तर मी राजकारण काही काळासाठी थांबवेन असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं. मागचे 2 दिवस आपल्या माध्यमातून ज्या काही चर्चा रंगल्या गेल्या, ज्याच्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्यावर जे काय एकूणच डिबेट चाललंय, त्याच्यामध्ये मी माझी भूमिका क्लिअर केली की बाबा अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित पुण्यात लढणार नाहीत. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू. आमचा विषय पुरोगामी चळवळ, या शहराचं या राज्याचं नाही का महायुतीने केलेलं वाटोळं, या बेसवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जावं हा निर्णय आहे. स्थानिक ठिकाणी का होईना पण चुकीचा निर्णय घेऊन देणार नाही किंवा महाविकास आघाडी डिस्टर्ब होऊन देणार आहेत. पण त्याच्या पलीकडे जर एखाद्याला कोणाला वाटलं की असा निर्णय घ्यावा तर प्रशांत जगतापने आपलं राजकारण काही काळाकरता थांबवावं असा प्रशांत जगतापचा निर्णय नक्की आहे. जवळपास आमची सर्वांचीच राजकीय जी काही इथली भूमिका आणि लढाई ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्याकडून सुद्धा याबाबत जर काही भूमिका याच्यामध्ये घेण्यात आली तर निश्चितपणे आपण सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणुकीला सामोरे जावं अशी आमच्या सर्वांचीच एकंदर धारणा आहे. शेवटी असं आहे की ही राजकीय भूमिका आहे आणि या भूमिकेतून शहराच्या विकासाच्या दृष्टीने एकत्र जर आपण येत असेल तर मला वाटतं की निश्चितपणे या भूमिकेच्या बाबत सुद्धा पक्षांतर्गत याच्याबाबत जर विचार झाला, शेवटी याबाबतचा निर्णय आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय शिंदेसाहेब हे घेतील. पण मला वाटतं की याबाबतचा विचार पक्षांतर्गत सर्वप्रथम व्हावा.